नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण या चॅनलमार्फत टी आणि CTET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी आपण सराव प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे। आणि आजचा आपण घेणार आहोत 16वा सराव पेपर, जो की अभ्यासक्रमावर आधारित आहे। आपण या पेपरमध्ये बालविकास, अध्यापनशास्त्र आणि इतर घटकावरील काही प्रश्न आपण समावेश केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल। व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचं व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर आजचा व्हिडिओ चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न असा आहे, इथं पाहू शकता बघा, अध्ययन व अध्यापन प्रक्रिया टिंबटिंब इथं पूर्ण होते। बघा, इथं अध्ययन आणि अध्यापन या जे दोन प्रक्रिया आहेत, तर कोठे पूर्ण होतात या दोन्ही प्रक्रिया? तर याचं योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2, या दोन्ही प्रक्रिया कुठे पूर्ण होतात? वर्गामध्ये पूर्ण होत असतात। पुढचा प्रश्न पाहू आपण, उपक्रमाचे स्वरूप कसे असायला हवे? बघा, कोणताही उपक्रम असेल तर त्याचं स्वरूप हे कसं असायला पाहिजे? तर यासाठी 4 पर्याय दिलेत बघा। योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, सामान्य पातळीचे असायला पाहिजे, सामान्य पातळी। पुढचा प्रश्न, वर्गातील मूलभूत नियम कोणाद्वारे स्थापन केले गेले पाहिजेत? बघा, वर्गातील जे मूलभूत नियम असतात तर ते कोणाद्वारे स्थापन केले गेले पाहिजेत? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, शिक्षक आणि विद्यार्थी। बघा, वर्गातील जे काही मूलभूत नियम असतील तर ते जे मूलभूत नियम आहेत ते शिक्षक व विद्यार्थी यांच्याद्वारे स्थापन केले गेले पाहिजे। पुढचा प्रश्न, मतिमंदत्व म्हणजे काय? मतिमंदत्व म्हणजे काय? तर यासाठी 4 पर्याय दिलेत। योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, बौद्धिक कमतरता। बघा, काय म्हणले? मतिमंदत्व म्हणजेच काय? बौद्धिक कमतरता, पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे की वर्गामध्ये चर्चा घडवून आणत असताना खालीलपैकी कोणता मुद्दा हा शिक्षकांनी ध्यानात ठेवायला पाहिजे? तर बघा, इथं प्रश्न बरोबर दिला। वर्गामध्ये चर्चा जर घडवून आणत असाल एक शिक्षक या नात्याने, तर खालीलपैकी कोणता मुद्दा हा शिक्षकांनी ध्यानात ठेवायला पाहिजे? तर कोणता मुद्दा हा ध्यानात ठेवला गेला पाहिजे? तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, वरीलपैकी सर्वच मुद्दे ध्यानात ठेवायला गेले पाहिजे। म्हणजेच बघा, कोणकोणते मुद्दे आहेत बघा। तुम्ही शिक्षक झालात आणि वर्गामध्ये काय कोणत्या तरी विषयावर चर्चा घडवून आणतात, तर खालील हे मुद्दे तुम्ही ध्यानात ठेवायला पाहिजे। तर बघा, पहिला मुद्दा असा आहे की या चर्चेचे रूपांतर वादविवाद होता नाही, म्हणजे व्हायला नाही पाहिजे। त्याच्यानंतर मुद्दा जो आहे अगदी सोपा किंवा अवघड असता कामा नये, म्हणजे खूपच सोपा नाही आणि खूपच अवघडसुद्धा असता कामा नये। पुढचा मुद्दा आहे की मुलांनी त्या संदर्भात काही गोष्टींचा वाचन करण्याचा सल्ला देणे। ठीक आहे, कोणत्या गोष्टीवरती आपण समजा चर्चा करणार आहोत तर त्याबाबत अगोदरच कल्पना देऊन त्या गोष्टींची जर समजा मुलांनी त्या गोष्टीबद्दल मुलांनी वाचन केलं तर त्यांना चर्चा करण्यास अजून सोपे होईल। पुढचा प्रश्न बघा, याचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, ज्याला सीमा नाही असा या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा। शब्दसमूह दिला आहे ज्याला सीमा नाही असा, तर याच्यासाठी आपल्याला एक शब्द निवडायचा आहे। याचं योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1, असीम। म्हणजेच काय? ज्याला सीमा नाही, असीम। पुढचा प्रश्न, खालीलपैकी विशेष नाम कोणते? बघा, विशेष नाम प्रॉपर नाउन कोणतं आहे? तर उत्तर येतं यमुना हे प्रॉपर नाउन आहे। बाकी नदी आणि पर्वत आणि शहर हे तुमचे सामान्य नाम आहेत। विशेष नाम कोणतं आहे? यमुना। पुढचा प्रश्न, पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय येतो? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, कुचरपणा करणे। पाठ चोरणे म्हणजेच काय? कुचरपणा करणे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी समूहदर्शक शब्द कोणता? माशांची। बघा, माशांची काय असते? ठीक आहे, माशांची काय असते? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, माशांची असते गाथानं। काय असते? गाथानं, पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहिलेला। पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न असा आहे की बोका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? बघा, इथं काय म्हणले? बोका या शब्दाला विरुद्धलिंगी शब्द द्यायचा आहे, तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, बाटी। काय येतं? बाटी। पुढचा प्रश्न, व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ द माऊस? ठीक आहे, माऊस या शब्दाचं आपल्याला प्लुरल फॉर्म म्हणजेच काय? अनेकवचनी रूप द्यायचं आहे, तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2,
याचं उत्तर येतं माईस. पर्याय क्रमांक 2 आहे माईस. माऊसचं काय होतं? माईस. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे की फाइंड द कॉम्प्लेक्स सेंटेन्स इन द गिवन ऑप्शन्स. दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणता आहे हे सांगायचं आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. 2 काय बघा, वाईल श्रीकांत वॉज प्लेइंग इन द गार्डन ही सॉ हिज फादर. बघा, वाईल श्रीकांत वॉज प्लेइंग इन द गार्डन ही सॉ हिज फादर, हे आपलं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द सिनॉनिम ऑफ एनिमी. ठीक आहे, आता सिनॉनिम म्हणजेच काय, समानार्थी शब्द. एनिमीचा समानार्थी शब्द द्यायचा आहे शत्रू. एनिमी म्हणजेच काय, शत्रू. तर याला उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं फो. ठीक आहे, तर आपण शत्रूला पण फो सुद्धा म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 3 आहे. बाकी बघा, कंपॅनियन म्हणजे सोबती, फेलो म्हणजे सुद्धा सोबती आणि कॉम्रेड म्हणजे सुद्धा सोबती. ठीक आहे, पुढचा प्रश्न, आय वॉज लुकिंग फॉर माय कीज, गेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज. अंडरलाईन फ्रेज आहे लुकिंग फॉर. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर येतं बघा, याचं आपल्याला मिनिंग द्यायचं. आय वॉज लुकिंग फॉर माय कीज, उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 टू सर्च. लुकिंग फॉर म्हणजेच काय, टू सर्च. पुढचा प्रश्न, यूज द वन वर्ड सबस्टिट्यूशन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स फॉर द गिवन सेंटेन्स. वाक्य दिले त्याला आपल्याला वन वर्ड द्यायचे. वाक्य काय आहे पहा, वन हू थिंक्स दॅट ह्युमन नेचर इज इसेन्शियली इव्हिल. तर यासाठी आपल्याला एक वन वर्ड सांगायचं आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 सैनिक. पर्याय क्रमांक 4 सैनिक, CYNIC. पुढचा प्रश्न, ऑक्सिजनच्या अणूच्या केंद्रकाभोवती टिंबटिंब इलेक्ट्रॉन फिरत असतात. बघा, ऑक्सिजनच्या अणूच्या केंद्रकाभोवती किती इलेक्ट्रॉन फिरत असतात. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 8 इलेक्ट्रॉन फिरत असतात. किती? 8 इलेक्ट्रॉन फिरत असतात. पुढचा प्रश्न, टिंबटिंब नावाची डास चावल्याने हत्तीरोग होतो. बघा, हत्तीरोगासाठी कोणता डास कारणीभूत आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 क्युलेक्स. डासाची मादी, बरं का, ध्यानात ठेवा, मादी जर चावत असेल तर तुम्हाला हत्तीरोग हा होतो. पुढचा प्रश्न, राज्यघटनेची दुरुस्ती करण्यासाठी प्रक्रियेचे वर्णन कोणत्या कलमात आढळते. बघा, राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी तर जी पद्धत आहे, कोणती प्रक्रिया आहे, तर ती कोणत्या कलमामध्ये आढळते. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 कलम 368. या कलमामध्ये ती प्रोसेस, ती प्रक्रिया आढळते. पुढचा प्रश्न, भारतात कोणत्या राज्यात युरेनियमचे सर्वाधिक साठे आहेत. बघा, युरेनियमचे साठे, सर्वाधिक साठे पण भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहेत हे विचारले. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 झारखंड. बघा, झारखंड या राज्यामध्ये युरेनियमचे सर्वाधिक साठे आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कुठे धावते. बघा, महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोठून कुठे धावते. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर ते गोंदिया. कोल्हापूर ते गोंदिया धावते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कुठे. बघा, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कुठे आहे खालीलपैकी. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 पुणे येथे आहे. कुठे आहे. पुणे येथे आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे कॅल्शियमचे स्रोत नाही. बघा, प्रश्न बघा, खालीलपैकी काय हे कॅल्शियमचे स्रोत नाही म्हणले, ध्यानात ठेवा. नसलेला स्रोत सांगायचा इथं आपल्याला. तर उत्तर येतं बघा, डाळ जी आहे हा कॅल्शियमचा स्रोत नाही. बाकी दूध आहे, दही आहे आणि पनीरसुद्धा आहे. पुढचा प्रश्न, व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे कोणता रोग होतो. 1 मिनिट, हा प्रश्न बहुतेक रिपीट होत आहे आपला. बहुतेक अगोदरच्या पेपरमध्ये हा प्रश्न घेतला होता आपण. तर याच्यामुळे अभावामुळे याच्या कोणता रोग होतो. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 स्कर्वी. व्हिटॅमिन सीच्या अभावी स्कर्वी हा रोग होतो. पुढचा प्रश्न, सत्यानाडेला कशाशी संबंधित आहेत. बघा, सत्यानाडेला व्यक्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत. तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 मायक्रोसॉफ्टशी संबंधित आहेत. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, सुलतानपूर, 1 मिनिट, सुलतानपूर इथं बघा पक्षी अभयारण्य आहे. तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा, सुलतानपूर हे एक पक्षी अभयारण्य आहे. तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येतं. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 हरियाणा या राज्यामध्ये सुलतानपूर हे पक्षी अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न,
काही गणितावरील प्रश्न आहेत, व्हिडिओ पॉज करून उत्तरे काढू शकता. सध्या उत्तरं सांगतो मी. संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. संख्या मालिका आहे 2, 16, 12, 20, 30, 42. तर इथं कोणती संख्या यायला पाहिजे? उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 आहे 56. पुढचा प्रश्न. रवी आपल्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झालेला आहे. तर बहिणीचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? बघा, रवी जो आहे आपल्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म केव्हा झाला? सोमवारी झाला. तर त्याच्या बहिणीचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? तर याचं योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 शुक्रवारी झाला असेल. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंनी एकदा हस्तांदोलन केले तरी एकूण किती हस्तांदोलन होतील? बघा, स्पर्धेत भाग घेण्यासाठी 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंनी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 एकूण 36 हस्तांदोलने होतील. पुढचा प्रश्न. गुलाबाला बटाटे म्हटले, बटाट्याला गुळ म्हटलं, गुळाला आंबा म्हटला, आंब्याला गवत म्हटले, तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती? चला, गुलाबाला बटाटे, त्याच्यानंतर बटाट्याला गुळ, गुळाला आंबा, आंब्याला गवत. तर मानवाने तयार केलेली खालीलपैकी वस्तू कोणती आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 आंबा आहे. काय आहे? आंबा आहे. पुढचा प्रश्न असा की यश व गणेश यांच्या वयाची सरासरी 13 वर्ष आहे. गणेश व पूर्वा यांच्या वयांची सरासरी 20 वर्ष आहे. जर पूर्वा व यश यांच्या वयांची बेरीज 36 वर्ष असेल तर पूर्वाचे वय किती वर्ष असेल? बघा, यश आणि गणेश यांच्या वयांची सरासरी 13 वर्ष, गणेश आणि पूर्वा यांच्या वयाची सरासरी 20 वर्ष, पूर्वा व यश यांच्या वयाची बेरीज 36 वर्ष. तर इथं आपल्याला पूर्वाचे वय किती हे सांगितलं आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 25 वर्ष आहे. पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, आता उत्तरे देणे तुमच्यावरती आलेली आहे. 31वा प्रश्न तुमच्यासाठी. बघा काय दिला आहे. दादासाहेब फाळके यांची निर्मिती असलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता? बघा, दादासाहेब फाळके यांची निर्मिती असलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे? तर यासाठी 4 पर्याय दिलेत. बघा, 4 पर्याय असे आहेत की मोहिनी भस्मासूर, सत्यवान सावित्री, लंका दहन, राजा हरिश्चंद्र. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.